आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जन पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्स च्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो। मंडळी, दिवाळी आली हे कसं ओळखायचं? कुठल्याही स्वयंपाकघरात आपण असं डोकावलं ना की आपल्याला वेगवेगळे आवाज कानावर येतात की यावेळी आपल्याला लाडू करायचे बरं का, पण लाडू करताना ही काळजी घ्यायची, असं असं मळायचे, किंवा मग यावेळी शेव करायची की नाही, चिवडा तर बाहेरूनच आणूया बाबा, चिवडा आणि शंकरपाळे हे बाहेरून, असे संवाद आपल्याला ऐकायला नाहीत की आपल्याला समजतं की आता दिवाळी आली, आणि दिवाळी आली म्हटलं की वेगवेगळे पदार्थ आले, फराळाचे पदार्थ आले, पण त्याचबरोबर प्रत्येक घरात म्हणजे बऱ्याचशा घरात वेगवेगळे पदार्थ टेस्टसुद्धा केले जातात। टेस्ट म्हणजे काय, एक्सपेरिमेंट करून टेस्ट केले जातात। तर आजही अशी एक गृहिणी इथे आलेली आहे आणि दिवाळीच्या निमित्ताने नाही पण असे वेगवेगळे पदार्थ आज आपल्याला करून दाखवणार आहे। आपण त्यांचं आधी स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। काय आपलं नाव? वृषाली चव्हाण। ओके, कुठून आलात विचारत आपण? पुण्यावरून आले। बरं, काय कुठे राहता पुण्यात? पुण्यात सहकार नगरला। सहकार नगर। आणि मूळच्या कुठल्या तुम्ही? माहेर? माहेर कोल्हापूर। कोल्हापूर, बर। आणि मग यजमान काय करतात? यजमान बजाज ऑटोला होते मॅनेजर, आता रिटायर झालेत ते। बर, आणि आता घरी कोण कोण आहे? घरी मी, सासूबाई, माझे मिस्टर, 2 मुली आहेत मला। मुली आहेत? मुली 2, दोघींची लग्न झाली। म्हणजे तिघीच आहात की तुम्ही? तिघच आहात की? सासूबाई, तुम्ही आणि यजमान? यजमान। बरं, काय दिवसाची आता तुमची दिनचर्या काय असते? दिनचर्या म्हणजे मी वेगवेगळे म्हणजे सामाजिक कार्य करते। आमच्या इथं मैत्री महिला मंच आहे, त्याच्यात म्हणजे मी सामाजिक कार्य म्हणजे तिथं कामं तिथली काय असतील ते करायचे। बाकीचं माझे सप्तशती वगैरे मी सगळं शिकले, पौरोहित्य। वा, आणि यजमान काय करतात? यजमान आता घरीच असतात ते, बाकी काय नाही करत, काय इकडं तिकडं काही काम सामाजिक कार्याला कुठेतरी मदत करायची असले तर करतात। आणि सासूबाईंचं वय काय? सासूबाई आता 84 वर्षाच्या आहेत। बापरे, 84 वर्षाचे। आणि मुली कुठे दिल्यात तुम्ही? मुली, एक मुलगी औरंगाबादला आहे, तिला एक मुलगा आहे लहान, आता वर्षाचा आहे। म्हणजे आजीबाई झालं? आजीबाई झालेले आहे। ईशाई नाव आहे बाळाचं। आणि धाकटी मुलगी इथं पुण्यातच दिली, कोरेगाव पार्कला। तिला पण असे वेगळे वेगळे पदार्थ करायची माझ्यामुळे जरा आवड आहे। बरं, तुम्ही तिला, मोठी मुलगी लग्न झाल्यानंतर तिला हाताशी घेतलं वाटतं तुम्ही? नाही, ती इंजिनियर झाली आहे, त्यामुळे तिचा जास्त म्हणजे घराकडे तेवढं अभ्यासामुळे लक्ष नव्हतं, खरं बघून माझं सगळं करते ती पण। बरं, तिला यायला पाहिजे ना। चांगले चांगले चांगले। मग आता सध्या घरात खाण्यापिण्याची काय सध्या पद्धत काय आहे? पद्धत म्हणजे आता मुलगीचं लग्न झाल्यामुळे काही वेगळे वेगळे पदार्थ बनवले जात नाही, तिच्या आवडीमुळे जरा केले जायचे पूर्वी। बरोबर, आता तेवढं म्हणजे होत नाहीत। आणि यजमान सुद्धा रिटायर झाले, त्यामुळे त्यांचे डिमांड्स काही फारशा नसणार, आणि तसे नवरे मंडळींच्या डिमांड्स काही फारशा नसतात। बायको जे देईल ताटात जे वाढेल ते आपण खात असतो, आपण काही जास्त चर्चा करत नाही, होय की नाही? ठीक आहे, पण आता तुम्ही तिघे जण आहात आणि तुमचं सोशल ऍक्टिव्हिटीज भरपूर चाललेले आहेत। मला म्हणजे भरपूर म्हणजे 96 बक्षिसं मिळालेली आहेत। हो, कशामध्ये? म्हणजे पहिलं मला काय झालं, मी घरात म्हणजे पूर्वी आम्हाला कोल्हापूरची पद्धत म्हणजे काय, मुलीनं बाहेर जास्त जायचं नाही, मला काही जास्त शिकता आलं नाही। काय आमचे वडील म्हणायचे, तू एवढी शिकलीस तर तुला त्याच्यापेक्षा नवरा जास्त शिकलेला कुठला आणणार, म्हणून मला काही जास्त शिकवलं नाही। खरं मला कुठेतरी खंत वाटायची की मी जास्त शिकले नाही, म्हणून मुलीनं शिकवलं। आणि मला काय आवड होती रांगोळी काढण्याची, पदार्थ पहिल्यापासून बनवायची आवड होती, आणि इकडे सासरे आमचे खवय्ये होते ना, त्यामुळे वेगळे वेगळे पदार्थ त्यांच्यावर प्रयोग व्हायचे सगळ्या पदार्थाचे। मग एकदा सासूबाईंनीच पहिल्यांदा मला फॉर्म आणून दिला, अगं तू स्पर्धेत भाग घे। तर पहिल्या वेळेला मला म्हणजे गुरु वृंदा जोशी म्हणून आहेत ना, त्यांच्याकडूनच पहिलं मला बक्षीस मिळालं। मग त्याच्यामुळे आता मला 96 बक्षीस आहेत। वृषाली वहिनी, आता तुम्ही काय बनवणार आहात?
पदार्थाचं नाव काय? स्वीट कॉर्न करंजी. स्वीट कॉर्न करंजी. मला साहित्य सांगता का जरा? रवा, हा, मैदा, दूध, हे स्वीट कॉर्न, केशरी पेढे, डेसिकेटेड कोकोनट, हे मिल्क पावडर, तूप, 1 वाटी पिठी साखर, बेदाणे, वेलची जायफळची पावडर, काजू, कलर, हे खसखस भरडलेली, कॉर्नफ्लॉवर. ओके. बरं आता काय करायचं आपल्याला मला सांगा. आपण पहिल्यांदा हे पीठ मळून घेऊ. हो. पिठासाठी काय काय तुम्ही घेणार आहे? मैदा घेते. हे काय? अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी रवा. रवा. हा. त्याच्यात चिमूटभर मीठ घालायचं आणि स्वीट कॉर्न असल्यामुळं कलर थोडासा घालायचा. ज्याला आवडत असेल त्याने घालावा. तर त्याचा कलर तसा आहे म्हणून मी त्याच्यात हा कलर घालते. आणि याच्यात तापवलेलं जरासं तूप घालू. बरं आपण तेल तेल चालेल का? चालेल. तापवलेलं तेल आहे आपल्याकडे. चालेल चालेल. तेल तूप काही चालतं बरं का. म्हणजे हट्टीपणा करू नका, मला तूपच पाहिजे म्हणून. किती घालू? 2 चमचे. आता आपल्याला हे कालवून घ्यायचं ना? हा, हे मळून घ्यायचं. दुधामध्ये मळायचे. बरं. थांबा थांबा थांबा. काय आम्ही हुशार आहोत आणि त्याही हुशार आहेत. त्यामुळे त्यांनी काय केलंय, काय एकत्र केलं ते दाखवलेलं आहे. फक्त आता मळलेलं आपल्याकडे ऑलरेडी एक आहे, त्यामुळे आपण हे घेऊन पुढे सुरू करू. ओके. आता हे आपण बाजूला ठेवू. बाजूला ठेवून दिलं. आता आपण सारणाची तयारी करून घेऊ. त्यासाठी काय करायला लागेल? इथं आधी पहिल्यांदा कढईमध्ये आपल्याला ते डेसिकेटेड कोकोनट वगैरे भाजून घ्यावं लागेल ना. बरं. ओके. आता ते आपण ते तापत ठेवलेले ते तूप घालायचं ना आपल्याला? 1 चमचा तूप घालायचं. 1 घालू? 1 घाला, कारण ते परतायला लागेल ना आपल्याला. हा, त्याच्यासाठी. आता ह्याच्यात काय परतायचं आपल्याला? ते आपल्याला कोणचे दाणे आपण भरडलेले आहेत ना, बरं, ते परतायचे घालू आपल्याला. का? हा घाला. किती घालू? घाला, निम्मे घाला त्यातले. हा बस. ते परतायचे याच्यासाठी की त्याचा थोडा कच्चटपणा जाण्यासाठी म्हणून ते परतायचे. बरं बरं बरं. नाहीतर मग त्याचा वास येणार ना. हो. आता त्यात काय घालायचं आपल्याला? त्याच्यामध्ये पेढे घालू. पेढे घालायचे. किती घालायचे? कुस्कराचे 3-4 घालायचे. आता हे काढून घेऊ आणि आपण जरा डेसिकेटेड कोकोनट परतून घेऊ थोडस. बरं, द्या इथे काढा. त्याच्यातच परतले चालेल. ओके. बस. झालं का ते? झालं झालं. करू बंद गॅस? आता परत लागणार आहे? नाही नाही. आता आपण सारण तयार करून घेऊ. ओके. खोबरं चांगलं खुसखुशीत झालं. खुसखुशीत म्हणजे वास येणार नाही ना. हो. नाही तर करंजी खराब होईल. आता हे थोडस गार व्हायला पाहिजे, नाहीतर मग पिठी साखर पातळ होईल ना. ते पेढे केशरी पेढे घातले त्याच्या कलरला आणि त्याला सूट होतं ना. करेक्ट. आता आपल्याला त्यात काय घालायचं म्हणा? जरा गार झालं ना की मग त्याच्यात पिठी साखर घालायची. 1 वाटी पिठी साखर. मग त्याच्यात वेलची पावडर, खसखस घालायची थोडी. हे काय घालताय तुम्ही? हा, हे वेलची पावडर आणि ती खसखस घालायची. खसखस भरपूर घालताय तुम्ही. खसखस मुळे जरा तब्येतीला पण चांगली असते ना खसखस. चमच्यानेच हलव. चमच्याने हाताने जास्त पटकन होईल. पण हाताला भाजलं नाही ना? नाही, गार झालेलं आहे. झालं ना? गार झाल्यानंतरच घालायचं. आणि तुम्हाला तसे भगिनीना तशी हाताला सवय असते. आता इतक्या वर्षाचे चटके बसलेले आहेत ना संसारात पण आणि ह्याच्यात पण. काजू बेदाणे आपण आईची आवडत असल्या तर घालायचं ना. आता आणले तर घालू की? घालू. नाही ना, थोडी इथे घालू, थोडी तोंडात घालू. है ना? बेदाणे थोडेसे टाका त्याचे. ते मिल्क पावडर 1-2 चमचे टाकायचे त्याच्यात. मिल्क पावडर. ह्याचा काय उपयोग मिल्क पावडरचा? जरा स्वादिष्ट होण्यासाठी, जरा शाही व्हायला पाहिजे ना आपल्याला करंजी. जितकं घालेल तेवढं कमीच आहे. हो, ते तर आहेच. झालं, आपलं सारण झालेलं आहे. ओके. हा, आता काय करायचं मला सांगा? आता आपण काय करू, ते पानावर लावण्यासाठी साठा तयार करू. बरं. 1 चमचा ते तूप घालायचं कॉर्नफ्लोअर मध्ये आणि ते पेस्ट करून घ्यायची त्याची. अच्छा. ओके, झाली पेस्ट. काम कलाकुसरीच आहे. जरा कलाकुसरीच आहे.
चांगलं खायचं म्हटल्यानंतर थोडीशी मेहनत लागणार. मेहनत करावी लागते ना. आता ह्याच्यावर काय करायचं, हे लावायचं का? साठा लावायचा. मी छोटी करून दाखवली, घरात करताना थोडी मोठी केली तरी चालते. अशी गुंडाळी करायची आणि मग ह्याचे गोळे कापायचे. म्हणजे मग काय होतं, तिचे पदर सुटतात करंजीचे. अरे वा, बर, ही आयडिया मला माहित नव्हती. कापलेली बाजू साईडला यायला पाहिजे, नाहीतर मग ते पदर मध्ये सुटले तर मग करंजी फुटण्याची शक्यता असते ना. बर, आता त्याचं सारण भरू. वाह, क्या बात है, फर्स्ट क्लास, मस्त. म्हणजे ह्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट सारण जी आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. महत्वाची गोष्ट है ना. एकदा सारण जमलं की तुमची करंजी जमलीच म्हणून समजा. ह्याला काय म्हणायचं आपण, काय? स्वीट कॉर्न करंजी. स्वीट कॉर्न करंजी. लिहून घ्या, साहित्य आणि कृती. स्वीट कॉर्नची करंजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: रवा, मैदा, दूध, मक्याचे दाणे, केशरी पेढे, सुकं खोबरं, मिल्क पावडर, तूप, पिठी साखर, कॉर्नफ्लॉवर, बेदाणे, वेलची जायफळ पूड, काजू, खायचा रंग, भरडलेली खसखस आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये अर्धी वाटी मैदा घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी रवा, मीठ, खायचा रंग, 2 चमचे गरम तेल आणि दूध घालून पीठ मळून घ्यावं. एका कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून त्यामध्ये भरडलेले मक्याचे दाणे, केशरी पेढे आणि सुकं खोबरं घालून सारण एकजीव करून एका प्लेटमध्ये काढून घ्यावं आणि ते थंड करावं. या मिश्रणामध्ये पिठी साखर, खसखस, काजू, बेदाणे आणि मिल्क पावडर घालून सारण एकजीव करून घ्यावं. कॉर्नफ्लॉवर मध्ये 1 चमचा तूप घालून साठं तयार करावं. मळून घेतलेल्या पिठाच्या 2 पुऱ्या लाटून घ्याव्यात. दोन्ही पुऱ्यांना कॉर्नफ्लॉवरचं साठं लावावं. एकावर एक या पुऱ्या ठेवून त्याचा रोल करावा आणि त्यानंतर त्याचे गोळे कापून घ्यावेत. या कापून घेतलेल्या गोळ्याची पारी लाटून त्यामध्ये पेढे आणि मक्याच्या दाण्यांचं सारण भरून करंजी तयार करावी. गरम तेलामध्ये खुसखुशीत तळून मक्याच्या करंज्या सर्व्ह कराव्यात. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलं असणारच. आपली आता पुढची रेसिपी काय? कोल्हापूरची पालक बाकरवडी. पालक बाकरवडी. मला साहित्य सांगता काय काय? हे काय? हे गव्हाचं पीठ, हे खोबरं आहे, हे पालक पेस्ट आहे, हे डाळीचं पीठ आहे, बारीक शेव, खसखस, तीळ, कोथिंबीर, आमचूर पावडर, आलं, जिरे, धने पावडर, हे आमचूर आणि हे तयार केलेली पेस्ट आहे, लसूण, जिरे पावडर, हे हिंग, हळद, तिखट आणि मीठ. आपलं साहित्य तर बघितलंय, फक्त माझ्या डोक्यात एक गोंधळ एवढाच आहे की ही कसली पेस्ट आहे एक्झॅक्टली, काय काय याच्यामध्ये गरम मसाला, हिंग आणि आमचूर पावडर याची पेस्ट. हे पानाला त्या लावण्यासाठी केलेलं आहे, कारण त्यानं आपण केलेला मसाला त्याला चिकटण्यासाठी म्हणून ते केलेले. बरोबर, ठीक. खमंगपणा येतो ना वडीला. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं? पहिल्यांदा बाउल लागेल तुम्हाला. हे आपण अगोदर सारण करून घेऊ. आता त्यात काय करायचं अजून आपल्याला? त्यात आपण लसूण, कोथिंबीर वगैरे सगळं मिक्स ह्याच्यात नाही घालायचं, हे एवढंच भाजून घ्यायचं. बाकीचं काढायला लागेल ना तुम्हाला? काढायला लागेल. बंद नका करू, आपल्याला त्याच्यातच करायचं ना. लसूण नाही घालायचा, ह्याच्यात घालायचा, तो परतायचा नाही. अच्छा, असं होय. गॅस बंद केला तर चालेल ना? हो. ओके, आता काय करायचं मला सांगा. काय, हे आपली खसखस आहे ना, ते भाजून भरडलेलीच आहे. बर, तर ती आपण घालू. तिळाची पण पावडर केलेली आहे, ती भाजायची आणि मग भरडायची. लसूण पण आपण काय केलेलं आहे, ठेचलेला लसूण आहे, बारीक आहे, एकदम बारीक ठेचलेला आहे. ओके. आलं थोडंसं घालायचं. धने पावडर आहे ना, थोडी धने पावडर. ही कुठली पावडर? ही जिरे पावडर. हिंग घालायचा थोडासा, हळद टाकायची, तिखट, लाल तिखट थोडंसं टाकायचं, कारण लसूण असतो ना त्यामुळे थोडासा तिखटपणा असतो, बरोबर, म्हणून जरा कमी टाकायची. ओके, आता काय करायचंय? त्याच्यामध्ये ही कोथिंबीर टाकायची, मीठ. आता आपलं हे सारण तयार होतं. ओके, आणि हे 1 2 3 आहे, त्याचं काय करायचं? ते आपण त्याचा पीठ गोळा करायचा. अच्छा. हे तुम्हाला बाउल लागेल ना. ही
ती शेव आपल्या आवडीनुसार घालायची, जरा दिसायला पण अट्रॅक्टिव्ह वाटतं ना. हो. हे किती पावडर, हे किती घेऊ? अर्धी वाटी. गव्हाचं पीठ अर्धी वाटी, डाळीचं पीठ 1 वाटी. अच्छा, सगळंच घ्यायचं का? ओके. आणि हे काय आहे? ते पालक पेस्ट मध्ये. ती पालक पेस्ट कशी केली? पालक उकळलेल्या पाण्यातून काढायचा आणि मग त्याची पेस्ट मिक्सरला करून घ्यायची. मग घालू सगळे याच्यात? त्याच्यातच माहिती थांबते. तिखट मीठ घालायचंय त्याच्यामध्ये. अरे बापरे. कोल्हापूरची आहे त्यामुळे जरा अवघड आहे ना. झणझणीत पाहिजे ते. धने जिरे पावडर घालायची. जिरे पावडर, परत थोडस हिंग घालायचा. हिंग नाही, आमचूर पावडर घातली. आता आणि त्याच्यामध्ये जरा कडलेलं तेल टाकायचं. बर. 1 चमचा, म्हणजे थोडस खुसखुशीत होते ना. होय. आणि ते पालकाच्या पेस्ट मध्येच मळायचं, पाणी न घालता. मुद्दा तुमच्या लक्षात आलाय ना, पाणी न घालता पालकाच्या पेस्ट मध्ये आपल्याला ते करायचंय. हा, ते पालकाच्या पेस्ट मध्ये केल्यानंतर काय होतं ते आपल्याकडे रेडी आहे. ओके, ते सोडून द्या आता. ओके, आता आपल्याला महत्वाचा भाग करायला घ्यायचा आहे. आता आपल्याला वडी तयार करायची. आता काय लाटायचं ना? आता आपण बाकरवडी करायला घेऊ ना. हो, घ्या. ही जरा लांब लाटायला लागते. लांब म्हणजे मोठी? लांब, अशी लांब लाटायची. म्हणजे गोल होता का? म्हणा गोल नाही करायची, रेक्टँग्युलर करायची. ओके, असं लंबाकृती करायचं. आता त्याच्यावर हे पेस्ट आहे ना आपण केलेली, ही पेस्ट अशी लावायची. ही का लावायची? ही त्याच्यावर ते सारण चिकटतं ना मग, आणि खमंग लागते. आमचूर पावडर मुळे थोडासा आंबटसरपणा आला की वडी छान लागते ना. आणि मग ते त्यात घालायचं सारण असं ह्याच्यात. थोडस ह्याच्यावर असं लाटणं फिरवायचं, म्हणजे काय घट्ट बसतं ना ते. आयडियाची फायडिया. हे असं इकडून असं दाबायचं. हे खरं मी आतापर्यंत जर केलं ना, त्यात माझे मिस्टर खूप माझ्या बरोबर होते म्हणून मी इथपर्यंत आले. त्यांची साथ होती म्हणून. साथ लागते हो. आणि प्रत्येक ठिकाणी स्पर्धेला जाताना मला बरोबर घेऊन जायचे. ओके. आता हे आता अशी वडी कापायची. फर्स्ट क्लास. ही वडी इतकी आतुरच. आपलं हे सारण एकदा जमलं की वडी कशाबरोबर खायचं हा प्रश्नच येत नाही ना, कारण मुळात ती इनबिल्टच चांगली झालेली आहे. फर्स्ट क्लास. आता हे 1-2दा पलटी मारली की खायला मोकळे है ना. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पालक बाकरवडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ, सुकं खोबरं, पालकाची पेस्ट, बेसन, बारीक शेव, खसखस, तीळ, कोथिंबीर, आमचूर पावडर, आलं, जिरेपूड, आमचूर मसाला पेस्ट, लसूण, धनेपूड, हिंग, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये सुकं खोबरं भाजून ते एका प्लेटमध्ये काढावं. या खोबऱ्यामध्ये खसखस, तिळाची भरड, ठेचलेला लसूण, आलं, धनेपूड, जिरेपूड, हिंग, हळद, तिखट, कोथिंबीर, मीठ आणि बारीक शेव घालून सारण तयार करावं. एका बाउलमध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये 1 वाटी बेसन, तिखट, हळद, जिरेपूड, आमचूर पावडर, हिंग, गरम तेल आणि पालक पेस्ट घालून पीठ मळून घ्यावं. या पिठाचा गोळा करून तो लंबाकृती लाटून घ्यावा. त्यावर आमचूर मसाला पेस्ट लावावी. त्यावर खोबऱ्याचं सारण भरून रोल करून घ्यावा. त्याच्या सुरीने वड्या कापाव्यात. गरम तेलामध्ये या वड्या खुसखुशीत तळून घ्याव्यात. वृषालीताईने 2 पदार्थ बनवलेले आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार आहेत. आणि अर्थात एवढी बक्षिसं त्यांना मिळाली त्याचा अर्थ हा पदार्थ उत्तम असणं याबद्दल माझ्या मनात कुठलाही संदेह नाही. तुम्ही पण खा. सुरेख. दोन्ही पदार्थ अप्रतिम झालेले आहेत. अप्रतिम झालेले आहेत. आणि ही बाकरवडी तर म्हणजे काय तोंडात मारावी अशी झालेली आहे. तुम्हाला सांगतो काय झालंय, आमच्या सोसायटीमध्ये एक आजी राहतात बरं का. तर मागच्या वर्षी मला काय म्हणाल्या, प्रशांत मला काय वाटतं ही जी हल्लीची तरुण पिढी आहे ना, तरुण मुलं मुली, त्यांना काही पदार्थ वगैरे बनवता येते दिवाळीचे. तर मी असा विचार करते की दिवाळीच्या आधी साधारण 1-2 आठवडे आपण एक आठवड्याचा क्रॅश कोर्स करूया या मुलींसाठी. मग मी आपण गंमत म्हटलं, ते गंमत करत असेल मी लक्ष नाही दिलं. ह्या वर्षी बघतो तो काय माझ्या बाजूलाच त्यांचा क्लास चालू आहे.
आठवड्याचा क्रॅश कोर्स. आणि पोरी सुद्धा अगदी येऊन पटापट आजी त्यांना दाखवतात हे करायचं ते करायचं ते करायचं ते करायचं. थोडक्यात काय ती जिथे इच्छा आहे तिथं मार्ग आहे. त्यामुळे तुमची सुद्धा इच्छा असेल की आपण वेगवेगळे पदार्थ बनावेत, चांगले पदार्थ बनवावेत, काहीतरी इनोव्हेटिव्ह बनवावं, तर लगेच बनवायला घ्या. पण तत्पुरते आम्हाला लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि तुमचे खूप मनापासून आभार आणि तुमच्या पुढच्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा. आणि आमच्याकडून म्हणजे रामदेव स्ट्रॉंग हिंग यांच्याकडून तुम्हाला एक स्पेशल गिफ्ट आहे. थँक्यू. चला मंडळी, खाण्याची वेळ झालेली आहे. दिवाळी येत चाललेली आहे. आणि एक लक्षात ठेवा, दिवाळीच्या दिवसात परत मला दरवर्षी तेच सांगावं लागतं. काही जण तुमच्यापैकी ऐकतात, काही जण ऐकत नाहीत. दिवाळीच्या दिवसात फटाके जपून वापरा. लहान मुलांचे हात भाजतात. आजूबाजूला हॉस्पिटल्स असतात, आजारी मंडळी असतात, वयोवृद्ध मंडळी असतात, लहान जन्मलेली खुकुलं बाळं असतात. त्यामुळे त्यांना त्रास होईल इतक्या मोठ्या आवाजाचे फटाके वाजवू नका. वर आकाशात जाणारे फटाके वाजवा, त्याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे. पण आजूबाजूच्या मंडळींना त्रास होऊ नये अशा पद्धतीने आपण वागू नये. ओके, आपल्याला परत भेटायचंच आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंख